प्रत्येक वेळेस जो काही गोळा घेणार आहे, आता आपण गोल असा हा गोळा करून घेतल्यानंतर हाताने त्याला असं मळायचं आहे. नंतर काय करायचं आहे, त्याचा असा 2 सारखे भाग करायचे, सारखेच, जेणेकरून पाय हात जे असतात ना त्याचे प्रमाण असतं की नाही, लहान मोठे झालं ते कसं चांगलं दिसेल का? तर मग काय करायचं, 2 गोळे तयार एक घेतला, त्याचे 2 भाग केले. आता काय करायचे, त्याचे 2 रोल तयार करायचे अशा हाताने सारखे. दोन सारखे रोल केले. काय करायचं, मध्ये इथं त्याच्या मध्यभागी बोट ठेवायचं आणि असं जसं आपल्याला पाय काढायचे, पाय तयार करायचे ना, मग असं 2 मध्ये बोट ठेवून काय करायचं, त्याला त्या रोलला असं वळवून घ्यायचं. वळवल्यानंतर दोन्ही पाय सारख्याच प्रमाणात वळवून घ्यायचे असे. त्यानंतर पाहतात इथे एक पाय वरच्या बाजूला असा गुडघावर येईल आणि दुसरा जो आहे भाग इथे पाटावरती त्याला मर्ज करून घ्यायचं, पहिली माती आणि अगोदरची जी पायाची माती. दुसरा उजव्या बाजूचा पाय. आता चेहरा मी तुमच्या समोरून दिसेल या पद्धतीने मूर्ती बनवणार आहे. तुम्ही मात्र काय करायचं, चेहरा तुमच्या बाजूने ठेवायचा आहे. आता पहा, दुसरा पाय मी काय केला, आता असा खाली जमिनीकडे झुकले. पाटाच्या मातीला प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, जो काही आपण भाग चिटकवणार आहोत तो प्रत्येक वेळेस मातीला, पहिल्या मातीला एकजीव झाला पाहिजे, म्हणजे कोणताच भाग जो आहे आपली मूर्तीचा निघणार नाही नंतर सुकल्यानंतर. परत आता गोळा घेत, गोल फिरवत राहिले ना तो कडक होतो. आपल्या हातामध्ये उष्णत असते ना, ती माती कडक होते, ड्राय होते जास्त. म्हणून थोडक्यात मळल्यानंतर काय करायचं, दोन्ही सारखेच प्रमाणात गोळे जे आहेत ते तयार करायचे, जसं आपण पाय तयार करण्यासाठी केले होते, बरोबर. आणि थोडासा भाग निमुळता आणि मागे थोडासा मोठा भाग. जसं पायासाठी आपण मध्ये असं बोट ठेवल्यानंतर असं फक्त त्याला काय करायचं, माती वळवून घ्यायची आणि डाव्या बाजूचा जो हा गुडघा आहे तो गुडघा आणि इकडचा खांदा हे काय करायचं, असं माती जोडून घ्यायची. पाहता इथे गुडघ्यावरती हा हात जो आहे तो असा रेस्ट करायचा आहे आणि डाव्या बाजूचा हात रेस्ट केल्यानंतर पुन्हा आता इकडे उजवा हात आपण तयार करणार. खांद्यावरती इथे माती दोन सारखे असे गोळे बनवून घ्या. सारखे का घ्यायचे, तर दोन्ही बाजू जे आहेत आपल्या कानाच्या सारखे आल्या पाहिजेत. त्यानंतर आता कान जो आहे तो हातामध्ये बोटानेच काय करायचं, असं अगोदर प्रेस करून घ्या आणि मध्यभागी थोडंसं असं काय करायचं आहे, खोलगट भाग असतो ना तो बरोबर खांद्यावर असा रेस्ट होईल या पद्धतीने टेकवायचा आहे आणि चेहऱ्याच्या बाजूला सुद्धा इकडे ती माती लावून असं त्याला एकजीव करून घ्यायचे. आणि कानाच्या मागच्या बाजूला जास्त माती लावून घ्या.